नागपुर के कपिल नगर थाना क्षेत्र के ऑटोमेटिक चौक स्थित एसबीआई एटीएम मशीन से एक युवक ने छेड़छाड़ करने का मामला सामने आया है। बताया जा रहा है कि सायरन बजते ही परिसर में खलबली मच गई। ड्यूटी पर तैनात पुलिस ने मौके पर पहुंचकर तुरंत आरोपी को गिरफ्तार कर लिया। आरोपी चेतन उइके उम्र 25 वर्ष वर्धा निवासी बताया जा रहा है। आगे की जांच कपिल नगर पुलिस कर रही है। जय हिंद। काल रात्री ऑटोमेटिक चौक येथील एसबीआय एटीएम मध्ये एक संशयित इसम आतमध्ये घुसला आणि त्याने एटीएम मशीन सोबत छेडखानी करण्याचा प्रयत्न केला। त्यावरून सायरनचा आवाज झाल्याने नागरिकांनी आरडाओरड केली। त्यामध्ये तिथे जे ड्युटीवर असलेले पोलीस हवालदार मुश्ताक शेख, मुस्तफा शेख वाहतूक विभागाचे यांनी तिथे तात्काळ तिथे पोहोचले आणि आमचे बीट मार्शलला पण बोलवलं। त्या सगळ्यांनी त्याला ताब्यात घेतलं। त्याचं नाव आहे चेतन चंदूजी उईके, वय 25 वर्ष, राहणार नादराष्ट्रा, पोलीस स्टेशन समुद्रपूर, जिल्हा वर्धा येथील तो आहे। तो इथे मूळ हिंगण्याला राहतो आपल्या ताईकडे आणि इथे तो चोरीच्या उद्देशाने आला होता। आणखी याचे काही साथीदार आहे, याचा आम्ही कसून चौकशी करणार आहे। माझं याद्वारे नागरिकांना एक आव्हान आहे की असे चोरीची घटना किंवा इथले कुठल्याही घटना आपल्याला जर जाणवल्यास तर तात्काळ 112 वर कॉल करून माहिती देणे, तसेच पोलीस स्टेशनला पण माहिती देणे। धन्यवाद। बरोबर आहे। आमचे मान्य पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल साहेब आणि आमचे डीसीपी निकेतन कदम साहेब यांच्या आदेशाने संपूर्ण नागपूर शहरामध्ये संध्याकाळी आम्ही पायी पेट्रोलिंग करत असतो। सोबतच पोलीस दीदी, पोलीस काका हे नवीन उपक्रम जेणेकरून नागरिकांना जेवढे पोलिसांची जेवढी मदत लागेल त्या संदर्भाने, त्या अनुषंगाने ते नागरिक पोलिसांसोबत संपर्क करू शकतात। त्यामध्येच आमचे 112 नंबर आहे इमर्जन्सीसाठी। कुठली काही मदत लागली तर आम्ही त्वरित तिथे पोहोचतो आणि नागरिकांच्या सुविधेसाठी आम्ही तिथं हजर असतो। माझं हे नम्र निवेदन आहे की नागरिकांना जर कुठल्याही गोष्टीची गरज पडली की पोलिसांनी येणे गरजेचं आहे, तर डायल 112 करावे किंवा स्थानिक पोलिसांना संपर्क करावा।